आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे जालन्यातून। जालना जिल्ह्यात अनेक भागात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे। काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडतोय। मका वेचणीला आलेला आहे। कपाशी आणि सोंगून ठेवलेलं सोयाबीन पीक भिजून गेलंय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं प्रचंड नुकसान झालंय। शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडलाय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी आणखीनच वाढत चाललेल्या आहेत। काही ठिकाणी मागचा जो पूर या भागामध्ये आलेला होता त्यामुळे पिकांना फटका बसलेला होता, त्याचे पंचनामे व्हायचेत म्हणून पीक काढलेलं नव्हतं आणि त्यातच पुन्हा नव्यानं झालेल्या पावसानं जबर फटका शेतकऱ्यांना बसलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक भागात रात्रीपासून सलग जोरदार पाऊस सुरू आहे आणि या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। वेचणीला आलेला कापूस आणि शेतात सोंगणी करून ठेवलेली मका पावसामुळे हातची जाणार आहे। आधीच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली, त्यामुळे शेतकऱ्यांचं पीक अक्षरशः उद्ध्वस्त झालं। त्यात आता उरली सुरली पिकं देखील अवकाळी पावसामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत। ठिकठिकाणी अशा पद्धतीनं पाणी साचलेलं पाहायला मिळालं। इतका जबरदस्त पाऊस हा या भागात झालाय। आणखीन एक मोठी बातमी, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे आणि या पावसामुळे मंगळवारी संध्याकाळी आंबेवडगाव ते पिंपळगाव हरेश्वर या रस्त्यावरील गोगडी नाल्यात पूर आला। पुराचं पाणी रस्त्यावरनं वाहू लागलं। पुराचं पाणी रस्त्यावरनं गेल्यामुळे अर्थातच काही काळ आंबेवडगाव आणि पिंपळगाव हरेश्वर या दोन गावांचा संपर्क पूर्णपणे तुटलेला होता। त्याचा फटका इथल्या स्थानिकांना बसलाय। अशा पद्धतीनं इतका जबरदस्त पाऊस झालाय की ज्या पावसामुळे या पुलावरनं देखील पाणी वाहू लागलं।